त्याच्यामध्ये सगळ्या देशांशी संवाद साधणारं, सगळ्या देशांना मदत करणारं असं हे निर्माण झालं. गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये अधिक सक्रिय आणि संवाद केंद्रित दृष्टिकोन दिसतोय. या पद्धतीचं वैशिष्ट्य काय आहे आणि त्याचे परिणाम कसे दिसत आहेत? कसं आहे, हे जग आहे हे खूप गुंतागुंतीचं आहे. पूर्वी कसं होतं, जगाची सरळ आपण विभागणी करायचो, एक अमेरिकेच्या नेतृत्वाखालचं गट, एक सोव्हिएत रशियाच्या नेतृत्वाखालचा गट, आणि आपण भूमिका घेतली की आम्ही या दोन्ही गटांमध्ये नाही, आम्ही अलिप्त राहू. आता मला असं वाटतं त्या अलिप्ततेपासून सर्वालिप्तता, म्हणजे सर्वांची आपले सगळे सबका साथ सबका विकास ही गोष्ट परराष्ट्र धोरणातही आपण अंगीकार केलेला दिसतोय. याचं कारण म्हणजे आजचं जग आहे हे परस्परावर अवलंबून आहे. सगळ्या गोष्टींच्या पुरवठा साखळ्या आहेत. कच्चा माल एका ठिकाणून येतो, दुसऱ्या देशात त्याच्यावर प्रक्रिया होते, तिसऱ्या देशात त्याचं प्रोसेसिंग होतं, चौथ्या देशात ते विकलं जातं. असं सगळं असताना तुम्ही जगाची विभागणी अशा गटात केलं आणि त्याच्यामध्ये जर एकमेकांशी बोलणार नाही, एकमेकांशी संबंध ठेवणार नाही, असं जर तुम्ही का घेतली तर तुमचं स्वतःचं राष्ट्रीय हित बाधित होतं. भारताने 2014 पासून जी भूमिका घेतली की ज्या ज्या देशांशी संबंध राखणं आमच्या राष्ट्रीय हिताशी जोडून आहे त्याच्याशी सगळ्यांशी आम्ही संबंध राखू, संवाद साधू. अगदी पाकिस्तानचीही 2014 ते 2017 आपण संवाद साधून त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा लक्षात आलं की पाकिस्तानला संवाद साधायचीच इच्छा नाही आहे आणि केवळ दहशतवादाचाच वापर करायचा आहे, तेव्हा मग आपण वेगळी भूमिका घेतली. पण बांगलादेशचं उदाहरण घ्या. बांगलादेश भारताशी सगळ्यात मोठी सक्सेस स्टोरी, सगळ्यात जवळचा देश असलेला होता. पण तिथेही सरकार बदललं, अचानक त्यांनी भारत विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली. पण आता नवीन सरकार आलंय आणि त्यामुळे संवाद साधत राहायचं. तीच गोष्ट रशिया युक्रेनबद्दल बोलतायत. ते परवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 मध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबरोबर ते भेटले. याच्या आधी व्लादिमीर पुतिन भारतात आले होते, मोदी रशियाला मॉस्कोला गेले होते. आणि त्यामुळे असं हे होतं की एक विश्वासार्हता त्याच्यातनं तयार होते आणि जे दोन देश एकमेकांशी बोलत नसतात ते भारताच्या माध्यमातून संवादाचं वहन करू शकतात. अमेरिका